करायचं नाही, उड्या मारत काम करायचं, आपल्यासाठी जगायचंच, पण समाजासाठी सुद्धा जगायचं. आपल्याला जेवढं करता येते, आपल्याला जेवढी सरांनी सांगितलं आता की मी माझ्याकडे मुलं पाठवा, मी त्याला मदत करतो, तसं आपल्याला जिथं आपल्या मित्रांना मदत करता येते. आणि मदतीत काही छोटे छोटे मदती असतात, काय आपल्या अडचणी तर काय असतात आणि मदत काय करतो आपण, वेळ काढायची, जायचं आहे आपल्याला, तर भेटायचं आहे आपल्याला, काय त्याच्याबरोबर आणखी काय मदत करायची आहे ते करत राहायचं. आणि दुसऱ्याला मदत करणे का आनंद कशातच नाही. आपण खरं तर ना देवदेव करतो, कुठं आणखी काशीला जातो, बुडके मारतो पाण्यात, काय जर खरं नाही. त्याला खरं कशात आहे ना, दुसऱ्यासाठी थोडं जरी केलं त्याचा जो प्रचंड आनंद मिळतो ना, त्या आनंदाची तुलनाच नाही. ज्याला ब्रह्मानंद म्हणतात ना, तो ब्रह्मानंद फक्त आणि फक्त दुसऱ्याला मदत करण्यामध्ये आहे. ती तुम्ही कराल अशा प्रकारची अपेक्षा करतो. बोलल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. आम्ही तुम्हाला विसरणार नाहीत आणि तुम्ही आम्हाला विसरणार नाहीत. यानंतर मी संवाददाताला विनंती करतो की प्राचार्य विद्यार्थी तुमचे रंगनाथ सुपेकर यांच्या वतीनं आपण 1,11,111 रुपये महाविद्यालयास भेट देत आहोत. ते आज संवाददाता या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते आपण हा चेक प्रदान करत आहोत. आणि तर चेहरा नको. धन्यवाद. रंगादादांनी दाखवलेलं दातृत्व आहे हे तुम्हा आम्हाला शीख देणार आहे, तुम्हा आम्हाला समजून सांगणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपण सुद्धा आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ महाविद्यालयात काही रक्कम ठेवली तर ती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून देण्यात येईल. यानंतर आज आपण जो स्नेहमेळावा आयोजित केला त्या स्नेहमेळाव्यात देखील काही रक्कम जमा झालेली आहे. ती 51,000 रुपयाची थैली, ती सुद्धा सुनील कुठे त्या दादासाहेब यांच्या हस्ते प्राचार्यांना सपोर्ट करासाठी चल 51,000 रुपयाची थैली आज आपल्या या स्नेह मेळाव्याच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आम्ही आज प्राचार्यांना सुपूर्द करत आहोत. प्राचार्य त्याचा स्वीकार करावा. आमच्या या विद्यार्थ्याकडून माजी विद्यार्थी अल्पशी मदत या ठिकाणी आम्ही आपणास विद्यार्थी सहायता निधी होतकरू विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून अशा प्रकारची ही रक्कम देत आहोत. यानंतर आपण जे हे महाविद्यालयाचं सुंदर रूप पाहतोय त्या रूपाचा जो शिल्पकार आहे आणि तो त्याची नाळ सगळ्यांच्या पर्यंत जोडली गेलेली आहे. मी पुण्याला राहतो पण माझे जे संपर्क असलेला आपल्या या कॉलेजचा माझंच नाव असलेला संजय नगरकर या प्राचार्याला मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. यानंतर आपण पाहुण्यांच्या समवेत सभागृहाच्या पायऱ्यांवरती ग्रुप फोटो काढणार आहोत. त्यामुळे त्या ग्रुप फोटोसाठी कुठे बाजूला जाऊ नका प्लीज. खरं तर आजचा हा स्नेहमेळा किंवा ज्याला आपण कर्ममेळा किंवा गुरु शिष्य भेट अशा कुठल्याही नावानं आज ज्याला आपण संबोधू शकतो. आणि त्या निमित्तानं गेली 2-2.5 तास मी भारावलेल्या अशा वातावरणामध्ये या सर्व समारंभाचा याची डोळा जो काही अनुभव घेत आहे त्यावरून मला नादू महानोर यांच्या काव्यपंक्ती आठवल्या. या शेतानं लळा लावला असा की सुखदुःखात परस्परांशी हसलो रडलो. या शेतानं लळा लावला असा की सुखदुःखात परस्परांशी हसलो रडलो. आता तर हा जीवच अवघा असा जखडलाय की इथल्या हिरव्या बोलीचा मी शब्द झालो, इथल्या हिरव्या बोलीचा मी शब्द झालो. आपल्या काळ्या मातीशी आणि हिरव्या शेताशी ज्या पद्धतीनं एका शेतकऱ्याची नाळ जोडलेली असते त्या पद्धतीनं विद्यार्थ्याची नाळ जिथून आपण ज्ञानाचे धन आणि संस्काराचे कण वेचलेले असतात अशा शिक्षण संस्थेशी किंवा शाळेशी किंवा महाविद्यालयाशी जोडलेले असतात. आणि म्हणून मग आज 39 वर्षांपासून तर 45 वर्षांपर्यंत
साधारणपणानं 79 ते 85 पर्यंतचे जे माजी विद्यार्थी आहेत आणि त्या माजी विद्यार्थ्यांचा हा जो स्नेह मेळावा आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी सर्वांनी आपल्या त्या काळातल्या सर्व गुरुवर्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे, ज्यामध्ये आदरणीय संभाजी पाटील सर की ज्यांच्या नावाचा आजही महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा दबदबा आहे आणि ते सहकुटुंब, केवळ सपत्नीक नव्हे तर सहकुटुंब आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबरीनं रयत शिक्षण संस्थेच्या सचिव पदापर्यंत आणि आज जनरल बॉडी सदस्याच्या रूपानं आजही कार्यरत असलेले आदरणीय जे जाधव साहेब हे या ठिकाणी आपण निमंत्रित केले. जरी त्यांचं 11 महिन्याचं या ठिकाणचं अस्तित्व असलं तरी त्यांनाही आपण विसरला नाही, त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं. त्याचबरोबरीनं ज्या आदरणीय तिवारी सरांचे आपल्या सर्वांवर इंग्रजीसारख्या विषयाचे संस्कार आहेत त्या तिवारी सरांना आपण निमंत्रित केलं, सहकुटुंब सहपत्नीक निमंत्रित केलं, तेही या ठिकाणी आज उपस्थित आहेत. या ठिकाणी ज्युनियरला जरी असले तरी भोरे सर यांनाही आपण विसरलेला नाही. आणि खरं तर खूप ओळखीचे आणि काही अनोळखी चेहरे या सभागृहामध्ये आहेत. हा समारंभ घेण्यासाठी ज्यांनी खरं तर पुढाकार घेतला ते माजी विद्यार्थी संघाचे माजी जरी अध्यक्ष असले तरी आजही अत्यंत कार्यरत असलेले आणि या महाविद्यालयाशी त्याची नाळ इतकी घट्ट जुळलेली आहे असे बाळासाहेब दादा साळुंखे असतील, संजयजी भैलुमे असतील किंवा तात्या ढेरे या ठिकाणी आहेत किंवा या ठिकाणी सुभाषचंद्रजी तनपुरे जे सध्याच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आहेत, दत्ता नेवसे सर आहेत, त्याचबरोबरीनं लालासाहेब शेटे आहेत किंवा विजुनाना मोढळे आहेत, तात्या ढेरे आहेत किंवा खंडागळे सर आहेत. म्हणजे असे काही ओळखीचे चेहरे आहेत, आणखी बरेच आहेत की जे या सगळ्या नियोजनामध्ये होते. आणि जिल्हा सहकारी बँकेच्या त्या कार्यालयामध्ये तिथल्या सभागृहामध्ये तुमच्या 1-2-3 मीटिंग झाल्या होत्या. दादा आणि त्याचे 1-2 सहकारी माझ्यापाशी येऊन चर्चा करायची, आमचं असं नियोजन चाललेलं आहे, काय काय चाललं हे सगळं सांगायचे. आणि त्या चर्चेतून दिवस पुढे जात होते आणि आजचा हा दिवस तो उगवला. खरं तर हा एक अत्यंत आनंद असा सोहळा आहे. या निमित्तानं काही मनोगत झाली. मग दत्ताभाऊ भांडवलकर सुद्धा त्या प्रक्रियेत होते, त्यांचं मनोगत झालं. शत्रुघ्न कदमजी यांचं या ठिकाणी उल्काताईचं झालं, मुरलीधर शेंडगेंचं झालं. आणि ज्यांच्या नावामध्येच रंग आहे आणि ज्याच्या बोलण्यामध्ये तर असतो. गेली 3.5 वर्ष या महाविद्यालयात मी प्राचार्य म्हणून आल्यापासून तर आहेच आमचे स्नेहबंध, पण विषयाचे बंधू म्हणून सुद्धा आमचे फार 30-35 वर्षापासूनचे स्नेहबंध आहेत. त्यांनी उतराई होण्यासाठी असं म्हणण्यापेक्षा ऋणातच राहण्यासाठी आज 1,11,000 रुपयाचं एक योगदान दिलं. ही 6 महिन्याच्या या दिवसाची वाट पाहतो आणि ते सातत्यानं असा निरोप द्यायचे सुभाषराव बरोबर किंवा दादांबरोबर की मला अशा एखाद्या समारंभाची मी फक्त वाट पाहतोय की त्या समारंभाचं औचित्य हे असं असलं पाहिजे की माझ्या त्या पैशाला काहीतरी एक मूल्य प्राप्त झालं पाहिजे आणि ते अशा व्यक्तीच्या हस्ते मला द्यायचं आहे. आणि खरोखर तितक्याच पात्रतेची व्यक्ती म्हणजे आदरणीय पाटील सर आज आहे, त्यांच्या हस्ते त्यांना देण्याचा भाग्य लाभो. ते नंदाजी सुपेकर ज्या आज प्राचार्य म्हणूनही कार्यरत आहेत, शोभाताई आहेत, शकुंतलाताई आहेत, ज्या सूत्रसंचालनाची भूमिका पार पाडत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी 2 व्यक्तिमत्व ते ज्यांनी केवळ दादा पाटील महाविद्यालय नाही तर महाराष्ट्र गाजवला. या महाविद्यालयाच्या मातीमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्याचं काम प्राध्यापक संभाजी पाटील यांनी केलं आणि तिथून सुरू झालेला प्रवास हा आजपर्यंत अखंडपणानं चाललेला आहे. आणि त्या काळात मी काही नावं ऐकायचो, मी सुद्धा राष्ट्रीय खेळाडू आहे कबड्डीतलं, त्यामुळे मी एक नाव मी आदरानं ऐकायचो, मधू पाटील नावाचं नाव. आणि दुसरे म्हणजे या ठिकाणी उत्तमराव फडतरे साहेब आहेत की जे आज एका शिक्षण संस्थेचे म्हणजे अध्यक्ष आहेत, परंतु या ठिकाणाहून त्यांनी काही एक संस्कार घेतलेले आहेत. आम्ही ज्यांना गुरुभाऊ असं म्हणतो असे बुवासाहेब ढेरे की ज्यांनी अनेक गोष्टींवर मात करून आजही ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना दृष्टीचा मधल्या काळात एक प्रॉब्लेम झाला होता, गुडघ्याचा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यांना आम्ही सगळ्या आदरानं बका भाऊ असं म्हणायचो. तर ते या ठिकाणी आहेत. या ठिकाणी उद्योगाच्या क्षेत्रातली 2 ओळखीची नावं आज कळली ती म्हणजे बऱ्याच दिवसाचं मी
आप्पासाहेब मुलेंचं नाव तर मला माहीतच होतं, त्यांना मी बऱ्याचदा भेटलेलो पण असेल, पण आज अविनाशजी जोशी यांचं नाव ऐकलं आणि आणखी काही नावं ऐकली, काही चेहरे ओळखीचे आहेत. इथं तात्यासाहेब ढेरे आहेत आणि काही अनोळखी चेहरे आहेत. परंतु 1 जानेवारी 2022ला मी हजर झाल्यापासून मला वाटतं पहिल्याच आठवड्यामध्ये ज्यावेळी मी एक आव्हान केलं, एक निवेदन केलं की शिक्षण प्रक्रियेमधला एक कणा 5 पिलर्सवर कुठलीही शिक्षण संस्था किंवा तिथलं स्ट्रक्चर उभं असतं आणि त्या 5 पिलर्समध्ये माजी विद्यार्थी हा त्याचा मध्यवर्ती कणा असतो. आणि या माजी विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं संघटन करूयात असं आव्हान या ठिकाणी केल्यानंतर ही मान्यवर मंडळी जी कार्यरत होतीच, परंतु त्याला जास्त ॲक्टिव्ह करणं गरजेचं होतं म्हणून अनेक मीटिंग्स घेऊन ज्यावेळी माजी विद्यार्थी संघ हा अधिकृतरित्या रजिस्टर करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा पाठपुरावा करत करत अद्या 8 ते 9 महिन्यामध्ये माजी विद्यार्थी संघाचं आम्ही अधिकृत रजिस्ट्रेशन केलं. त्याही वेळी मी हेच आव्हान केलेलं होतं की मी सुद्धा रयत शिक्षण संस्थेचाच माजी विद्यार्थी आहे. आज मी दादा पाटील महाविद्यालयात जरी असलो तरी यापूर्वी ज्या ज्या महाविद्यालयात काम केलं, ज्या ठिकाणी मी शिकलो ते कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कृपेमुळं आणि त्यांच्या प्रयत्नामुळे. आणि मग महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या घरामध्ये किंवा कष्टकऱ्यांच्या घरामध्ये बहुजन समाजाच्या जीवनामध्ये एक ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करण्याचं काम आणि त्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी वाहून घेतलं आणि त्यांच्या विचारानं प्रेरित झालेल्या दादा पाटलांनी जर 61 वर्षापूर्वी किंवा 75 वर्षापूर्वी एक रोपटं इथं लावलं नसतं महात्मा गांधी विद्यालयाच्या रूपानं आणि 61 वर्षापूर्वी या दादा पाटील महाविद्यालयाच्या रूपानं जर ही उच्च शिक्षणाचं रोपटं लावलं नसतं तर उत्तर विभागातली आजपर्यंत 233हून अधिक शाखांमधून शिकलेली मुलं जी आहेत ती तेवढ्या प्रमाणात शिकली असती का नसती हा एक प्रश्न आहे. कारण उत्तर विभाग हा रयत शिक्षण संस्थेतला सर्वात मोठा विभाग आहे आणि त्याची सुरुवात कर्जत पासून झालेली आहे. दादा पाटलांनी इथं पहिलं रोपटं जे लावलं ते 49 साली आणि तिथून जो प्रवास सुरू झाला तर अगदी जे जाधव साहेबांनी ज्या मोखाड्याचा उल्लेख या ठिकाणी केला त्या मोखाड्यापर्यंतचा हा जो पट्टा आहे की ज्या पट्ट्यामधून लाखो नव्हे तर आतापर्यंत करोडो विद्यार्थी शिकले गेलेले असतात. आणि असे विद्यार्थी दादा पाटील महाविद्यालयातले आपण सगळे जे काही 39 ते 44 वर्षापूर्वीचे विद्यार्थी आहात त्यावेळेचे आपले अनुभव तुम्ही कथन करत असताना काहींच्या पायात अगदी चप्पल नसायची, काहींच्या असेल तर ती स्लीपर सारखी चप्पल असेल किंवा अगदी त्याला कपडे सुद्धा कशा पद्धतीचे असतील याचे अनुभव आपण कथन केलेले आहे. अगदी खरं आहे, आपण सगळे कष्टकरी शेतकरी बहुजन समाजाच्या कुटुंबातून आलेले सगळे आहोत. माझ्याही जीवनाचं सोनं झालं नसतं जर रयत शिक्षण संस्थेचं संकुल श्रीरामपूर सारख्या ठिकाणी नसतं. माझ्याही आयुष्याचं सोनं त्यामुळेच झालं. याच सारखे अनुभव आम्ही सुद्धा 85 ते 90च्या काळामध्ये 92 ते 94च्या काळामध्ये रयत मधून घेतलेले आहे. आणि मग आपण सगळे तसं पाहिलं तर समदुःखी आहोत, पण आज आपल्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे आणि त्या सुवर्णमयी अशा आयुष्यातली एक कदाचित आपण वयाची 60 आता पार पडत असणार आहात. काही सेवानिवृत्त झाले आहेत. आता शेटे साहेब वगैरे सेवानिवृत्त झाल्यानंतर महाविद्यालयाशी जोडले गेले. ते सिनियर PI म्हणून या महाविद्यालयाचे नव्हे तर या कर्जत तालुक्यातले पहिले अधिकारी आहेत आणि ते दादा पाटील महाविद्यालयाचं प्रॉडक्ट किंवा या मातीतले मोढाळे नाना उपमहाराष्ट्र केसरी हे या मातीतलं सोनं आहे. आणि हे यासारखे राष्ट्रीय खेळाडू यासारखे क्रीडाप्रवण असं वातावरण, क्रीडाप्रिय वातावरण असलेली ही भूमी आहे. परंतु त्याच बरोबरीनं कलेच्या क्षेत्रात सुद्धा या महाविद्यालयानं फार चांगल्या पद्धतीचा दबदबा निर्माण केलेला आहे. आता तुमच्या बॅचमधल्या ह्या दोन्ही भगिनींचं आता मी म्हणजे नाव ऐकलं तर त्याचबरोबर संजय बैलुमे आणि बैलुमे कुटुंबीय सगळं की ज्यांना खरं तर म्हणजे माझ्यासारख्याला नरड असेल कदाचित पण त्यांना कंठ लाभलेला आहे. मग त्या उल्काताई असेल, राजा भाऊ असेल किंवा संजय बैलुमे ही सगळी गाणारी मंडळी आहेत आणि ह्या महाविद्यालयाचं प्रॉडक्ट आहे. म्हणजे क्रीडा क्षेत्र असो, कला क्षेत्र असो किंवा ज्ञानाचं क्षेत्र असो आणि आता उद्योगाच्या क्षेत्रात सुद्धा बऱ्यापैकी स्थिर स्थावर झालेले काही तुम्ही आहात. तर हे सगळं घडू शकलं ते केवळ आणि केवळ
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या या रयत शिक्षण संस्थे आणि त्यांना साथ देणाऱ्या दादा पाटलांसारख्या काही कार्यकर्त्यांना, अन्यथा कदाचित आपल्या आयुष्यातला जो फाटकेलेपणा आहे तो असाच राहिला असता. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की हा जो माजी विद्यार्थी आहे, हा माजी विद्यार्थी म्हणजे रयत शिक्षण संस्थेची ॲसेट आहे, संपत्ती आहे. तिला जपलं पाहिजे, तिला जोपासलं पाहिजे, तिला बांधून ठेवलं पाहिजे. त्यांचे या मातीशी, या महाविद्यालयाशी, या शिक्षण संस्थेशी असलेले ऋणानुबंध, हे ऋणानुबंध काही 1-2 दिवसाचे नाही, त्यांच्या आयुष्यभराचे हे ऋणानुबंध आहे. आई वडिलांबरोबरीनच गुरुवर्य आणि गुरुवर्यांबरोबरीनच ज्या शाळेत किंवा महाविद्यालयात आपण शिकलो आहोत त्याच्याशी असलेली ही जी नाळ आहे की त्यामुळं तुम्ही आम्ही आज विकसित झालेलो आहोत. आपण स्वतःच्या आयुष्याचं सोनं करू शकलो. आणि म्हणून मित्र हो, खरं तर तुम्ही सगळे माझ्यापेक्षा सगळे ज्येष्ठ आहात. पदानं जरी मी आज या महाविद्यालयाचा प्राचार्य असलो तरी मीही एक सामान्य रयत सेवक आहे आणि ही भूमिका किंवा हे मन मी कधीही सोडत नाही. आणि म्हणून इथल्या मातीशी आणि माणसांशी नाळ जुळवण्याचा प्रयत्न गेली 3.5 वर्ष करतो. आज आपण सगळे कदाचित कोणी 30 वर्षानंतर आलेलं असेल, कोणी 25 वर्षानंतर आलेलं असेल, कदाचित काहींनी एकदा महाविद्यालय सोडल्यानंतर पहिल्यांदाच आले असतील आणि काही सातत्यानं येतात. म्हणजे माझी विद्यार्थी महासंघाचे आम्ही ज्यावेळी रजिस्ट्रेशन केलं आणि सातत्यानं महिन्यातून 1-2 मीटिंग घेत त्यात आम्ही सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला. वर्षभरातून केवळ वर्षातून एकदा फक्त यायचं हे असलं नको आहे. मी म्हटलं की तुमच्यातले काही स्किल्ड असे आहेत की जे या परिसरात असतात. मग सुभाषराव सारखे, भूषण ढेरेन सारखे जे माझे विद्यार्थी आहेत किंवा आता इथं दत्ता भाऊ आहेत, भांडवलकर सर आहेत, यांच्यासारख्यांनी यावं आणि आपण सगळ्यांनी जो जिमखाना पाहिला आहे तिथं जी सतत सराव चाललेला असतो त्यांना आपण वेळ मिळेल तशा पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी सहकार्य करावं. अशा पद्धतीचं आव्हान केल्यानंतर त्यांनी ते मनावर घेतलं. काही असे उद्योगाच्या क्षेत्रात गेलेले असतात, त्यांना स्टार्टअपच्या अनुषंगानं मुलांना गायडन्स करण्यासाठी किंवा सहकार्य करण्यासाठी आपण निमंत्रित करत असतो. जसे जसे आमचे संबंध म्हणजे ओळख वाढत चाललेली आहे आणि सगळे जोडले जात आहेत तसं आपण त्या माझ्या विद्यार्थ्यांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करतो. कारण तुम्ही आज या महाविद्यालयाचे आधार आहात, आधारस्तंभ आहात. आज शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोरचे तुम्ही आदर्श आहात. तुम्ही त्या काळात जे हलाखीचं काही म्हणजे जीवन जगलात आणि त्याच्यावर मात करून आयुष्यामध्ये झेप घेतलेली आहे ती प्रेरणा आहे आजच्या काळातल्या मुलांना. आणि आजच्या मुलांना त्या जाणीवा करून देण्यासाठी सातत्यानं अशा पद्धतीच्या माजी विद्यार्थ्यांना त्यांच्यासमोर आणावं लागतं. कारण हल्लीची पिढी ही फार वेगळ्या अशा पद्धतीच्या भ्रामक संकल्पनांमध्ये अडकलेली आहे. मी आज या महाविद्यालयात काम करत असताना 4000चा विद्यार्थी संख्येचा टप्पा ओलांडलेला असला त्या काळामध्ये आपण फक्त त्या जुन्या इमारतीमध्ये ज्ञानाचे कण घेत होतात, संस्कार घेत होतात. आज महाविद्यालयाचा प्रचंड मोठा विस्तार झालेला असला, इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत डेव्हलप झालेलं असलं, हे सगळं झालेलं आहे. परंतु त्यातला जो आत्मा आहे संस्काराचा, विचाराचा, ज्ञानाचा, हा आत्मा जो आहे तो जपण्याची आणि जोपासण्याची फार मोठी निकट निर्माण झाली. आणि त्यासाठी आजच्या पिढीपुढं आपले सगळ्यांचे आदर्श यावेत म्हणून आम्ही सातत्यानं अशा पद्धतीचे उपक्रम घेत असतो. आणि हा माझी विद्यार्थी संघ जो आहे आज त्याचे 4000हून अधिक सदस्य जोडले गेलेले आहेत. आम्ही याचं स्ट्रक्चर करताना जाधव साहेब रयतच्या स्ट्रक्चरला समोर ठेवतो. रयतमध्ये ज्या पद्धतीनं लाईफ मेंबर बोर्ड असतं, लाईफ वर्कर बोर्ड असतं, त्या पद्धतीनं आम्ही किंवा एखाद्या सहकारी सोसायटी ज्या पद्धतीचं स्ट्रक्चर असतं आणि मग आम्ही जे टीवायहून बाहेर पडणारे किंवा 12वीहून बाहेर पडणारे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही नाममात्र सदस्यत्व त्यांना देतो. ज्यांना सर्वसाधारण सभासद म्हणून किंवा सदस्य म्हणून आहेत त्यांच्यासाठी आम्ही सर्वसाधारण सभासदत्वासाठीचं रजिस्ट्रेशन करून घेतो. आणि ज्यांना हयात आजीव सदस्यत्व हवं असतं त्यांच्यासाठी आम्ही लाईफ मेंबर म्हणून किंवा आजीव सदस्यत्व म्हणून त्यांना नोंदणी करायला सांगत असतो. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेन की आज सगळे तुम्ही एकत्र आलात. एका विशिष्ट 2-3 वर्षातले आपण सगळे जे आहात, ज्या भावविभोर अशा अवस्थेमध्ये आज तुम्ही या ठिकाणी एकत्र आले आहात. तुमच्या सगळ्यांची आज काय मानसिकता असेल याचा मला पूर्ण अंदाज आहे, पूर्णपणाने अंदाज आहे. या महाविद्यालयातलं माझं वय असं किती जास्तीत जास्त 3.5 वर्ष, परंतु माझी प्राचार्य म्हणून झालेली सुरुवात याच महाविद्यालयापासून आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा माझ्या आयुष्यात कधी त्या महाविद्यालयाला विसरलो.
आणि मग या महाविद्यालयातला आजचा विद्यार्थी जो आहे हा सर्वगुण संपन्न व्हावा, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि त्यानं देखील तुमच्यासाठी उत्तुंग झेप घ्यावी म्हणून खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आपण प्रयत्न करतो आहोत. आणि त्या प्रयत्नांमध्ये म्हणजे बाळासाहेब दादा किंवा सुभाषचंद्रजी तनपुरे यांच्या बरोबरीनं जी एक टीम आहे ही टीम सतत या ठिकाणी हजर असते, सतत या ठिकाणी. कारण बऱ्याचदा असा एक गैरसमज असतो की माझी विद्यार्थी जो आहे त्या माझी विद्यार्थ्याची एकदा त्या महाविद्यालयाशी किंवा शिक्षण आपल्या शाळेशी असलेला संबंध तुटला की पुन्हा त्यांना आठवण येते शाळेला किंवा महाविद्यालयाला कशाच्या निमित्तानं तर काहीतरी मदत हवी असेल तर वगैरे अशी आठवण येत, असा एक गैरसमज पसरला गेला. परंतु तसं ते नसतं आणि केवळ आर्थिक मदतीसाठीच फक्त हे सगळं नसतं. हा गैरसमज आम्ही सर्वात प्रथम या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या मनातला काढून टाकला की केवळ आर्थिक मदतीसाठी आपल्याला एकत्र यायचं नाही, तर आपल्याला या ठिकाणी आजच्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं हे ऋण या महाविद्यालयाशी तुमचे जोडले गेलेले आहेत त्याच्यातून उतराई होण्याची ही एक संधी आहे. आणि म्हणून एक खूप चांगल्या पद्धतीचं वाढवलेलं वातावरण गेली 3.5 वर्ष या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं निर्माण झाली आहे. त्याचबरोबरीनं आम्ही त्या घटनेमध्ये, कारण आम्ही रजिस्ट्रेशन करत असताना त्या घटनेमध्ये याचं म्हणजे एक्सटेन्शन करण्याच्या दृष्टीनं 12B आणि म्हणजे 18G जो आहे तो सुद्धा प्राप्त केलेला आहे. या महाराष्ट्रातली रयत शिक्षण संस्थेची एकमेव माजी विद्यार्थी संघटना आहे की जिचं रजिस्ट्रेशनच केवळ नव्हे तर 12B आणि 18G अंडर आपण त्याचं हे करून घेतलं. आणि त्याचबरोबरीनं सातत्यानं भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी आपण सर्व माजी विद्यार्थ्यांना आव्हान करून माजी विद्यार्थ्यांचा एक दिवसभराचा स्नेहमेळा जसा आज झाला आहे तसाच आपण दिवाळी फराळ आणि स्नेहमेळा गेली 3 वर्ष 3 दिवाळ्या झाल्या अत्यंत यशस्वीरित्या या ठिकाणी घेतो आहोत. हे मी ज्यांचा आतापर्यंत याच्याशी संबंध जोडला गेलेला नाही त्यांच्यासाठी सांगतोय. जे जोडले गेले आहेत त्यांना हे माहीत आहे. आणि त्या भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी 450 ते 500 माजी विद्यार्थी इथं सहजपणानं बोलावं. माझी तर एक इच्छा आहे की 4-5 हजार आपलं सभागृह सुद्धा कमी पडावं अशी एक माझी इच्छा आहे की अशा पद्धतीचा मेळा भविष्य काळामध्ये व्हावा. आणि त्यासाठी आज तुम्ही 3-4 वर्षातलेच एवढे आहात म्हटल्यानंतर 61 वर्षातले किती असणार आहेत जे किमान आज हयात आहेत. आणि हे सगळे जर एकत्र आले तर काय माहोल तयार होऊ शकतो. आणि म्हणून मग ज्या महाविद्यालयातून आपण हे संस्कार घेतलेले आहेत, ज्ञान घेतलेलं आहे, ज्या गुरुवर्यांना आजही आपण विसरला नाही. मी आज खरं तर संभाजी पाटील किंवा जे जाधव साहेबांनी, तिवारी सर आणि मोरे सरांच्या संदर्भातल्या तुमच्या सगळ्यांच्या भावना पाहिल्यानंतर की रयतचा विद्यार्थी कसा घडतो एक मूर्तिमंत प्रतिमा आहे. आणि हे फक्त रयतमध्येच होऊ शकतं अशा. म्हणून मित्र माझं आपणा सर्वांना एक आव्हान असणार आहे. आज ह्या 2-3 बॅचच्या एकत्र येण्यातून जे नियोजन झालं, बाळासाहेब दादांनी मला सुरुवातीला या ठिकाणी सांगितलं की आम्ही या सगळ्यासाठी जो खर्च होणार आहे तो आम्ही एकत्र केलेला आहे. आणि त्याच्यातून जे उर्वरित पैसे राहणार आहेत ते आम्ही गरीब विद्यार्थी फंडाला देणार. कारण मी महाविद्यालयात आल्यानंतर इथं गरीब विद्यार्थी फंड होता. एक 7 लाख रुपये काहीतरी फिक्स डिपॉझिट केलं होतं. त्याच्यातून काहीतरी नाममात्र व्याज यायचं आणि त्याच्यावर एखाद्या दुसऱ्या विद्यार्थिनीला मदत व्हायची. आणि माझ्याकडे केबिनला प्रवेशाच्या काळात किंवा परीक्षेच्या काळामध्ये किमान दिवसाला 5 ते 6 विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी येऊन जायचे. असे 200 ते 250 विद्यार्थी हे काहीतरी टप्पा करून द्या, काहीतरी सवलत द्या. आणि मग मी त्यांची ज्यावेळी पार्श्वभूमी समजून घ्यायचो तर खरोखर काही विद्यार्थी असे सापडायचे की ज्यांना आज देखील म्हणजे आमच्याच काळात ही परिस्थिती नव्हती, आजही या कर्जत किंवा परिसरातील कित्येक खेड्यातून येणाऱ्या मुलांची परिस्थिती अत्यंत भयावह आहे आजही, की खरोखर काहींना आजही चप्पल घेता येत नाही. आणि मग त्यासाठी आम्ही हा गरीब विद्यार्थी फंड जो आहे तो उभा केला. आणि पाहता मग असे काही इथले दानशूर व्यक्ती आहेत की ते शिफारस घेऊन यायचे साहेब की या 2 जणांना माफ कर, त्या 1 जणाला माफ करा. मी म्हणायचं असं करतो, कॉलेज काही माफ करेल, काही तुम्ही द्या. मी अशा पद्धतीचा एक फंडा वापरला. आणि त्यातून मग जे शिफारस घेऊन यायचे त्यांच्याकडनं 2-4 हजार आणि कॉलेज 2-3 हजार देऊन अशा विद्यार्थ्यांना एक मदत केली जायची. आणि
आत्तापर्यंत 13 लाख रुपये या 3 वर्षामध्ये जमा झाले. त्याच्यामध्ये आज या 51,000ची एक नव्यानं भर पडली नाही. कारण सुपेकर सरांनी दिलेली रक्कम मी माझी विद्यार्थी संघाच्या अकाउंटला टाकणार आहे. कारण त्याही अकाउंटला आपण आतापर्यंत 9 लाख रुपये संकलित केले आहे माझी विद्यार्थी संघाच्या अकाउंटला. म्हणजे तुम्हाला कुणाला माहीत नसेल. आणि मग जे वर्षभरात होणारे उपक्रम असतात, कार्यक्रम असतात, ते आपण त्या आधारानंच घेत असतो. दिवाळी फराळासारखा एक भव्यदिव्य एवढा मोठा सोहळा आपण घेतो, त्याच्यातूनच आपण हे सगळं करत असतो. आणि मग आजीम सदस्यत्व स्वीकारणाऱ्या फीमधून किंवा काही स्पॉन्सरशिप मिळते त्या कार्यक्रमांना, त्याच्या माध्यमातून ते अकाउंट आणि सगळे व्यवहार हे अत्यंत पारदर्शी पद्धतीनं केले जातात. आणि रजिस्टर्ड झालेली असल्यामुळं त्याचं ऑडिट वगैरे ह्या सगळ्या प्रक्रिया अत्यंत कायदेशीर पद्धतीनं होत असतात. तर अशा पद्धतीचा एक माजी विद्यार्थ्यांचा हा संघ आणि त्याचा हा निर्माण झालेला मंडळ. खरं तर नॅट पुरतंच माझी विद्यार्थी आठवतात असा एक गैरसमज होता आणि आहे सगळीकडे. आणि तो मी पहिल्यांदा ह्या सगळ्या मंडळींच्या मनातून काढून टाकला. म्हटलं अजिबात, माझी विद्यार्थी ही ॲसेट आहे आणि ह्या पिलर मधला 5वा पिलर आहे. त्यामुळे जे माझे विद्यार्थी वेळ देऊ शकतात त्यांनी सातत्यानं महाविद्यालयाशी संबंध ठेवले पाहिजे. आणि म्हणून आठवड्यातून किंवा एकदा तरी किंवा महिन्यातून आपण एकदा तरी एकत्र आलं पाहिजे, काहीतरी एखादं व्याख्यान घेतलं पाहिजे. आणि म्हणून ॲल्युमिनाई असोसिएशनच्या हेडखाली वर्षातून किमान 10 ते 11 व्याख्यान आपले होतात. आणि त्यात असतंच कोण, लालासाहेब शेट्टींसारखे अधिकारी रिटायर झाले आहेत, ते वेळ देतात. आणि मग मी अधिकारी कसा झालो याची ते प्रेरणादायी कहाणी सांगतात. किंवा परवा घोडके साहेब जे CIDचे आता पोलीस उप अधीक्षक आहेत, त्यांची आम्ही एकत्रित मुलाखत घेतली. आणि ती 1000-1500 मुलांना इतकी प्रेरणादायी ठरली की किमान त्यातून एक 5 ते 10 मुलं PSI होण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षा तयार करण्यासाठी पेटलेले आहेत. किंवा मागच्या सत्रात आपण जे संजय निंबाळकर साहेब आहेत, जे ही आत्ता रिटायर झाले आहेत, त्यांची आम्ही लालासाहेब शेट्टी यांच्या बरोबरीनं एक मुलाखत घेतली. काही उद्योगपती आहेत, म्हणजे जंजिरे साहेबांचं मध्ये फार मोठं व्याख्यान आपण घेतलं. तर अशा उद्योगपतींनाही आपण विद्यार्थ्यांच्या समोर प्रेझेंट करून त्यातून त्यांनी एक प्रेरणा घ्यावी. केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाच्या अनुषंगानं प्रयत्न करावे. म्हणून माझीच विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी कथा आपण ठेवतो, सक्सेस स्टोरीज ठेवतो की किमान उद्याच्या काळात या कर्जतच्या महाविद्यालयातून, त्या दादा पाटील महाविद्यालयातून अनेकविध प्रकारचे खेळाडू जे आहेत हे इंटरनॅशनल लेवलपर्यंत आणखी संख्येनं वाढावे. काही संशोधनाच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं मुलांनी झेप घ्यावी. आपण संशोधनाच्या क्षेत्रामध्ये मुलांनी जावं म्हणून आयडियाचा आविष्कार नावाचा एक उपक्रम सुरू केला. एकमेव आपलं महाविद्यालय आहे 200 पेक्षा जास्त प्रोजेक्ट विद्यापीठाच्या आविष्कार स्पर्धेत जातात. त्याचं कारण मायक्रो लेवलवर या महाविद्यालयातून जून पासून मुलं शोधले जातात, रिसर्चर मुलं, आणि त्यांच्या आयडियाज आपण प्रेझेंट करण्यासाठी पाठवतो. कालच आपली एक टीम जी आहे ती विद्यापीठाच्या स्पर्धेमध्ये प्रेझेंटेशन घेऊन आली आणि त्यातून जी मुलं चांगली आताशी येतात. आता उद्योगाच्या क्षेत्रात काही आहेत म्हणून मी सांगतो, इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि इन्व्हेन्शनच्या अनुषंगानं ज्या मुलाचा चांगला प्रोजेक्ट राज्याला जाईल त्याला आपण पेटेंट फाईल करण्यासाठी कॉलेज मदत करतो. आणि मागच्या वर्षी आपण एका विद्यार्थ्याला, गाडवे नावाच्या एका विद्यार्थ्याला, त्याचं पेटेंट फाईल करण्यासाठी 51,000 रुपये कॉलेजनं मदत केली आहे आणि त्याचं पेटेंट फाईल झालं. म्हणजे या कॉलेजमधून विद्यार्थी पेटेंट फाईल करणारे रिसर्चर व्हावेत असाही प्रयत्न चालला आहे. स्पोर्ट्समध्ये आता या वर्षी तर इतकी धमाल झालेली आहे, कारण ही मंडळी आता गायडन्स करायला आली. परवा झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्ह्याच्या पातळीवर आपल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना 15 वैयक्तिक गोल्ड आणि 7 रौप्य पदकं मिळाली वैयक्तिक, आणि 4 स्पर्धांमध्ये सांघिकमध्ये आपलं महाविद्यालयाचे संघ विजेते ठरलेले आहेत. त्याचं कारण काही माझे विद्यार्थी आता ठामपणानं या विद्यार्थ्यांसाठी पाठीशी उभे राहिले. एक चांगल्या पद्धतीनं इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा आजच्या मुलांना फायदा दिला जातो आहे. आणि हे केवळ घडू शकलंय आपल्यासारख्यांनी निर्माण केलेल्या क्रीडा संस्कृतीमुळे. कारण कर्जतचं कॉलेजचा एक दबदबा एकेकाळी होता. मी बोराव केला असताना सुद्धा मी ऐकून होतो. मी या महाविद्यालयाच्या ग्राउंडवर 92-93 साली मी आंतर महाविद्यालय विद्यापीठाच्या स्पर्धा खेळायला आलेलो आहे. आणि त्यामुळे इथल्या खेळाडूमध्ये काय कस आहे हे मी पाहिलेलं आहे. आणि म्हणून इथं आल्यानंतर
क्रीडाप्रवण संस्कृती आणखी डेव्हलप व्हावी, इथं वैचारिक प्रगल्भता वाढावी, कारण इथल्या मुलांची वैचारिक भूक फार मोठी आहे. हे सगळं आहे पण विचारांची भूक फार मोठी आहे. म्हणून आपण या ठिकाणी कर्मवीर व्याख्यानमाला नावाचा एक उपक्रम सुरू केला की ज्या व्याख्यानमालेमध्ये महाराष्ट्रातल्या अत्यंत टॉप पैकी टॉपचे व्याख्याते येतात, दिग्गज, अत्यंत दिग्गज. मग काही माइंड ट्रेनर असतात की जे 11वीच्या फर्स्ट इयरच्या मुलांचा माइंड ट्रेन करण्याचं काम करतात, त्यांना एक स्थिर स्थावर करण्याचं काम करतात. त्याचबरोबरीनं काही उद्योजक असतात, काही स्पर्धा परीक्षेचे मोठे मोठे अधिकारी असतात. असे टॉपचे काही वक्ते येतात, त्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून मुलांचा माइंड सेट केला जातो. आणि शेवटी कल्चरलच्या बाबतीत शोभाला यांनी ह्या म्हणतील आमच्या कल्चरलचं काय, कल्चरलमध्ये या महाविद्यालयानं विद्यापीठाच्या जी जल्लोष सारखी स्पर्धा असते, जिथं या महाविद्यालयातला एक कलावंत गेला तरी खूप आनंद व्हायचा. आता दरवर्षीच्या जल्लोषमध्ये, विद्यापीठाच्या जल्लोषमध्ये दरवर्षीच्या 60 कलावंत आपले जातात आणि किमान आपले 10 ते 15 तिथले बक्षीस घेणार. मग कोणी शास्त्रीय गायनामध्ये बक्षीस आणतं, कोणी अभिनयामध्ये आणतं, कोणी एकपात्रित, कोणी मूक अभिनयात आणतं, कोणी नाट्यप्रयोगात आणतं. आणि आत्ताच्या वर्षी आपण विद्यापीठाच्या जल्लोषचं आयोजनच आपल्या सभागृहामध्ये केलं, कारण हे सभागृह म्हणजे सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांसाठीची पर्वणी आहे. तिथं उभं राहिलेलं शूटिंग रेंज आणि इनडोअर स्टेडियम ही क्रीडा विभागाच्या मुलांसाठीची एक पर्वणी आहे. या ठिकाणी 107 पेक्षा जास्त मुली वसतिगृहात राहू शकत नव्हत्या आणि मागणी प्रचंड होती. म्हणजे आपण त्याच्यावर फोकस केला तर आज 300 विद्यार्थिनी वसतिगृहामध्ये आता राहू शकतायत, की ज्या पालकांना विद्यार्थिनींना बाहेर ठेवण्याची मोठी रिस्क असते ते विश्वासानं तिथं ठेवू शकतात. आणि ती क्षमता आत्ता या घडीला 300 पेक्षा जास्त झाली. म्हणजे अशा कुठल्याच बाबतीमध्ये महाविद्यालय कुठेच कमी पडत नाही. आणि त्या सगळ्यामुळंच महाविद्यालयाला ज्ञानच्या मानांकनामध्ये A++चा दर्जा मिळत असताना महाराष्ट्रामध्ये 3रा क्रमांक, भारतामध्ये 6वा क्रमांक आणि आपल्या विद्यापीठामध्ये 1ल्या क्रमांकाचा स्कोर मिळाला. आणि 3.71 हा आपला स्कोर जो आहे आतापर्यंत गेल्या 2 वर्षात कुणीही क्रॅक करू शकलेलं नाही आणि उद्याच्या काळात सुद्धा क्रॅक करू शकणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे, 5वा क्रायटेरिया जो आहे त्यातला 5वा, 7 क्रायटेरिया असतात मॅथची, त्यातला 5वा क्रायटेरिया जो असतो स्टुडंट सपोर्ट अँड प्रोग्रेशन नावाचा, त्या क्रायटेरियाला 4 स्केल असतात. आम्हाला 4 पैकी 4 स्केल दिले. त्याचं कारण या माजी विद्यार्थ्यांनी केलेला जल्लोष. ज्यावेळी मॅथची पीअर टीम आली आणि याच हॉलमध्ये माजी विद्यार्थ्यांची डायलॉग सुरू झाला, हैराण झाली ती मॅथ पीअर टीम हैराण झाली. या माजी विद्यार्थ्यांचा उत्साह, या माजी विद्यार्थ्यांची या महाविद्यालयाशी असलेली बांधिलकी आणि हे सगळं पाहिल्यानंतर ते अक्षरशः गाढत झाले. आणि त्यांनी जातानाच सभागृहातल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या याच्यामध्ये जाहीरपणानं सांगितलं की 4 पॉईंट जे आहेत 4x4 आणि या स्केलला, या क्रायटेरियाला आम्ही देणार. आणि एवढ्या सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा असा सपोर्ट आम्ही कुठेच पाहिलेला नाही. आणि हेच या कर्जतच्या मातीचं वैभव आहे की खरंच माती मोहात पाडते माणसं. म्हणजे माझं वय इथलं फक्त 3.5 वर्ष आहे, पण मी इतका मोहित झालेला आहे की मी आता गावागावात या सगळ्यांमध्ये मिसळलेलो आहे, इतका एकरूप झालेला आहे. त्या मातीचं कसं आहे, आज त्या मोहाबाई तुम्हाला सुद्धा खेचून आणलं की नाही दोघांना. म्हणजे हे ह्या मातीचं खास वैशिष्ट्य आहे. हिच्यामध्ये रांगडेपणा जसा आहे पण मार्दवता जे आहे, मायाळूपणा जो आहे तोही तितकाच भरभरून गच्च भरलेला आहे. आणि सगळे अनुभव मी गेल्या 3.5 वर्षांमध्ये गेलो. आणि कर्मदिनाचा एक सैनिक असल्यामुळं इथं मी रुजू शकलो, रमू शकलो. आणि जोपर्यंत या ठिकाणी आहे विद्यार्थ्याला केंद्र मानूनच या ठिकाणी काम करण्याचा आमचा मानस आहे. माझ्या सर्व सहकार्यांचं प्रचंड मोठं सहकार्य आहे आणि माझी विद्यार्थी संघटना ठामपणानं पाठीशी उभा आहे. आणि म्हणून हे सगळं होऊ शकतं. मी थोडंसं जास्त जरी बोललेलो असलो तरी सगळं वास्तव तुमच्यापुढं मांडणं आवश्यक होतं, म्हणून आत्ताचं वास्तव तुमच्यापुढं मांडलं. आजचं हे वैभव जे आहे हे डोळं दिपवणारं जरी असलं तरी याच्या मागं कष्ट तुमचे आहेत, प्रयास तुमचे आहेत.
योगदान तुमचं आहे. कदाचित तुम्ही त्या काळामध्ये स्वतः धनधान्य गोळा करायला दादा पाटलांबरोबर फिरलेलं असणार आहे, ह्या मंडळींबरोबर फिरलेलं असणार. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी डोक्यावर वाळूची किंवा विटाची कबिली घेऊन वाहिलेली असणार आहे. कारण खूप प्रचंड अशा पद्धतीची बांधिलकी सगळ्या विद्यार्थ्यांची कॉलेजची त्या काळामध्ये. आणि ह्या सगळ्या कष्टावर आजचा हा मनोरा उभा राहिलेला आहे. म्हणून आजच्या मनोऱ्याकडे पाहून आपल्याला चालणार नाही. त्याच्या मागे ज्यांचे कष्ट आणि प्रयास आहेत त्याचे ऋण सुद्धा ठेवले पाहिजेत. म्हणून आम्ही माजी विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येनं जोडण्याचं काम करतो आहोत. योग्य त्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीनं मान सन्मान यथोचित असा देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून दिवाळी फराळाचं निमंत्रण मी आगाऊच आपणास देतो आहे. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी दिवाळी फराळ आणि स्नेह मेळाव्याचा दिवसभराचा कार्यक्रम असतो. अशाच पद्धतीचं फुल एन्जॉय असतो. जे ज्या बॅचचे असतात ते सगळे एकत्र एकमेकाशी गप्पा मारत असतात, एकमेकाशी हितगुज करत असतात. दुपारनंतर कल्चरल ऍक्टिव्हिटीज होतात. संजय बैलुमे आणि त्यांच्यासारखी जी अनेक टीम आहेत, सुपेकरांसारखी किंवा काही आजी विद्यार्थी सुद्धा त्यात सहभागी होतात. एक जल्लोष असतो. आणि हा सगळा कार्यक्रम आपण आपल्या शारदाबाई पवार सभागृह जे आहे तिथं घेत असतो. त्याचं आगाऊ निमंत्रण मी आपणास देतो. केवळ आज आपण एकत्र आलो आणि आता थांबायचं असं नाही. दादा सुरुवातीच्या प्रास्ताविकात म्हटले इथंच नाही, आपण बाहेरही कुठे एकत्र. आणि इथं तुमचं हक्काचं सगळं आहे. तुम्ही हक्कानं येऊ शकता. हक्कानं ह्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत, त्या फॅसिलिटीजचा आस्वाद घेऊ शकता. सगळं जिथल्या तिथं आहे. नवीन ठिकाणी जाताना सगळं नवीन आपल्याला उभं करावं लागतं. आणि ही सेंटर आहे. इथं तुमची नाळ जुळलेली आहे दादा. आता आपासाहेब मुले काय 4 वेळा खर्च करतील हो. मी म्हणतो त्यांनी त्या खर्चाची रक्कम आम्हाला द्यावी, आम्ही सगळं करतो. आणि ते कसे येतील बरं कॉलेजमध्ये सांगतात, कसे येतील ते? आज आलेत का नाही? मला 3.5 वर्षात ते कधी दिसलेच नाही, पण आज आलेत. या निमित्तानं ही सगळी मंडळी येतील इथं. आणि या मातीची जी नाळ जुळलेली आहे. आता म्हणजे सर मगाशी उत्तमराव सर म्हटले की मी वेळ देऊ शकत नाही. खरोखर आहे. एक फार मोठा पसारा त्या सांभाळायचा आहे. पण त्यांना आज वेळ दिला तो प्रेमापोटी दिला. राईट. अशाच प्रेमापोटी वर्षातून 1 दिवस आमच्यासाठी द्यावा आपण, अशी विनंती आहे आपणाला. 1 दिवस राखून ठेवावा. आणि मुद्दाम आम्ही थोडासा दिवस निवडताना गोदर महाराजाच्या यात्रेला सोडून नाही निवडला. कारण त्या काळात मोठ्या संख्येनं माझे विद्यार्थी आले असतात. पण कुणालाही त्यावेळी म्हणजे इकडे येण्याचं सोडा, त्या सगळ्या यात्रेच्या याच्यामध्ये कसलंच भाग नसतं. म्हणून आम्ही तो प्रयोग करून पाहिला. मग भाऊबीजेला का होईना 60, 70, 80% मुलं म्हणजे माझी विद्यार्थी हे गावाकडे येतात. मग आम्ही भाऊबीजेला जोडून मुद्दाम हा दिवाळी फराळाचा उपक्रम ठेवलेला आहे. तर मी आगाऊ निमंत्रण आपणास देतो. आणि यानंतर एक ग्रुप फोटो होणार आहे सभागृहाच्या तिथं. त्यानंतर सभागृहाच्या बाहेर पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांवर स्टेप्स आहेत. म्हणजे 150 काय 200 जण असले तरी अत्यंत चांगल्या पद्धतीचा फोटो तिथे म्हणून आपण तिथं जाणार आहोत. तशी सूचना आपणास मिळेल. पण त्यानंतर भोजन आणि भोजनानंतर काही कल्चरल प्रोग्राम आणि हितगुज एकमेकांशी असणार आहे. पण माझी एक विनंती सर्वांना असणार आहे. ती विनंती ही आहे की जाण्यापूर्वी वसतिगृहापासून तर केबिनपर्यंत सर्व गोष्टी आपण पाहून जाव्यात. आणि तुमच्या काळातलं कॉलेज आणि आत्ताचं कॉलेज याचं एक म्हणजे कंपॅरिझन करून आपल्या मनात आठवणी घेऊन जाव्यात. ह्याच आठवणी आपल्याला उद्याच्या काळात पुरून उरणार आहेत असं मला वाटतं. थोडं जास्त जरी बोललो तरी गरजेचं आहे म्हणून बोललो. धन्यवाद. जय हिंद, जय कर्नाटक. धन्यवाद सर. आता कार्यक्रमाची नाही सांगता होण्यापूर्वी जर